नमस्कार, मी विवेक गवळी. एस न्यूजमध्ये आपलं स्वागत. सविस्तर बातम्यांपूर्वी एक नजर टाकूयात ठळक घडामोडींवर. अमेरिका इराण युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनी भीती बाळगू नये. संबंधित व्यक्तींची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देण्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं आवाहन. शाहू मिल पुनर्जीवित करण्यासाठीच्या लढ्याचं खासदार शाहू महाराज छत्रपतींनी नेतृत्व करावं. सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीची मागणी. चांगभलच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबाचा चौथा खेटा संपन्न. सुमारे 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं श्री ज्योतिबा देवाचं दर्शन. 9 मार्चला होणाऱ्या कागल कोल्हापूर लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. तुरंबेतील मेळाव्यात किसान सभेचं देवस्थान शेत जमीनधारकांना आवाहन. आणि राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत सम्राटनगरवर मात करून खंडोबा संघाने मिळवला उपांत्य फेरीत प्रवेश. हे आहे GTPL SPN डिजिटल नेटवर्क आणि आपण पाहत आहात चॅनल एस. सविस्तर बातम्यांमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे सर्व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे आखाती देशांमध्ये विमान सेवा बंद करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यातील जे नागरिक पर्यटनासाठी किंवा नोकरीसाठी आणि शिक्षणानिमित्त आखाती देशांमध्ये गेलेले आहेत त्यांनी कोणतीही भीती बाळगू नये असं आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. आखाती देशांमध्ये अडकून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या कुटुंबियांनी कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे संपर्क साधण्याचं आवाहन त्यांनी केलंय. सध्याच्या परिस्थितीत इराण आणि इस्रायलमधील युद्धामुळे सर्व आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य स्थितीमुळे आखाती देशांमध्ये विमान सेवा बंद करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील जे नागरिक पर्यटनासाठी किंवा नोकरी आणि शिक्षणानिमित्त आखाती देशांमध्ये तसंच इस्रायल, इराण अशा ठिकाणी आहेत त्यांनी कोणतीही भीती बाळगू नये असं आवाहन कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी केलंय. केंद्र सरकार आणि राज्य शासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. या ठिकाणी अडकून असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांच्या कुटुंबियांनी सदर व्यक्तींच्या सर्व माहितीसह टोल फ्री क्रमांक 1077, दूरध्वनी क्रमांक 0231 26 59 23 2, 0231 26 52 950, 0231 26 52 953, 0231 26 52 954, मोबाईल नंबर 8275 12 10 77 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. अमेरिका, इस्रायल या राष्ट्रांनी संयुक्तपणे इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे युद्धाचा भडका उडालाय. याचे काय परिणाम होतील याची चिंता साऱ्या जगाला लागली आहे. आखाती देशात ज्यांचे कुटुंबीय अडकलेत त्यांच्या जीवाची मात्र घालमेल होती आहे. आपले प्रियजन सुखरूप असतील का याची काळजी त्यांना लागली आहे. अमेरिका, इस्रायल या राष्ट्रांनी संयुक्तपणे शनिवारी इराणवर जोरदार हल्ला चढवला. इराणच्या धार्मिक, राजकीय आणि लष्करी नेतृत्वाला या हल्ल्यामध्ये लक्ष्य करण्यात आलं. हे युद्ध उद्या कोणतं स्वरूप धारण करणार आहे याची चिंता सगळ्या जगाला लागली आहे. कारण दोन्ही बाजूंनी जर यामध्ये इतर राष्ट्रांनी सहभाग घेतला तर याची व्यापकता वाढण्याची शक्यता आहे. अशा युद्धजन्य परिस्थितीत इराण आणि इस्रायलसह आखाती देशात अनेक भारतीय अडकून पडलेत. सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणची आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक रद्द करण्यात आली आहे. यामुळे या ठिकाणी नोकरीनिमित्त किंवा शिक्षणासाठी तसंच पर्यटनासाठी गेलेल्या भारतीयांची काळजी त्यांच्या कुटुंबियांना लागली आहे. कोल्हापूरचा विचार केला तर अनेक कोल्हापूरकर इराण आणि इस्रायल देशांच्या आसपासच्या दुबई, अबुधाबी, सौदी अरेबिया, इराक, कतार अशा देशात वास्तव्याला आहेत. यामध्ये कोल्हापुरातले एक पत्रकार समीर मुजावर यांच्या 2 मुलांचा समावेश आहे. दोघंही मेकॅनिकल इंजिनियर म्हणून या उच्च पदावर तिथं कार्यरत आहेत.
काल इराणकडून दिवसभर जोरदार मिसाईल हल्ले सुरू होते असं समीर मुजावर यांच्या मुलांनी सांगितलं. याबाबतची माहिती समीर मुजावर यांनी दिली आहे. काही महिन्यापूर्वीच कतारनं हे अनुभव केलेलं होतं. इराणनं ज्यावेळेला अमेरिकेच्या बेस कॅम्पवर कतारमधल्या हल्ले चढवले होते, त्यावेळेला सुद्धा असंच वातावरण घबराटीचं होतं. परंतु आज आणि काल विशेष करून माझा जीव बाप म्हणून अतिशय घाबरलेल्या अवस्थेत होता. कारण माझी 2 मुलं तिथं होती कार्यरत. सकाळी भारतीय वेळेनुसार 2.5 तास मागं असणाऱ्या या देशामध्ये ज्यावेळेला माझी मुलं कामावर पदावर हजर झालीत, त्याच वेळेला नेमकं काही ठिकाणी इस्रायलनं केलेल्या या धमाकेदार हल्ल्यांचा स्फोट जाणवत होता, आवाज जाणवत होते. आणि कालांतरानं सगळ्याच कार्यालयांना, कर्मचाऱ्यांना सुट्ट्या जाहीर झाल्या आणि तात्काळ त्यांना आपल्या आपल्या घरात जाऊन जोपर्यंत सरकार सांगत नाही तोपर्यंत तुम्ही घराबाहेर पडू नये, कोणत्याही प्रकारचे मोबाईल मेसेजेस व्हायरल करू नयेत, व्हिडिओ व्हायरल करू नयेत, कोणालाही चुकीच्या पद्धतीनं काही गोष्टी सांगू नयेत, अशा सूचना त्यांच्या मोबाईलवर सरकारकडून देण्यात आल्या. आणि त्यांना अतिशय संयमानं परिस्थिती हाताळण्याच्या सूचना करून सरकार आणि तिथले राज्यकर्ते जे शेख आमिर तमीम बिन हमद अल्थानी हे कतारचे राजे आहेत, त्यांनीसुद्धा अशा सूचना दिल्या, त्यांच्या मंत्रिमंडळानं सूचना दिल्या. त्यानंतर आत्तासुद्धा माझ्या मुलांचा माझा संपर्क झाला आहे. आज रविवार आहे, तर अजूनही कतारमध्ये धमाके होत आहेत, हल्ले होत आहेत, मिसाईल डागले जात आहेत इराणकडून आणि त्यांना दर 15 मिनिटानं मोबाईलवर अलर्ट येत आहेत. परंतु तिथला देश जो आहे, कतार जो देश आहे, तो अतिशय ही परिस्थिती संयमानं हाताळतो आहे असं माझ्या मुलांनी सांगितलं आहे. आणि काहीही आम्हाला धोका नाही, आम्ही सुरक्षित आहोत, आम्हाला काही धोका नाही, तुम्ही कुठल्याही पद्धतीची काळजी करू नका, अशा पद्धतीनं माझी मुलं कळवत आहेत. फक्त कतारमध्येच कोल्हापूरमधील जवळपास 40हून अधिक जण वास्तव्यास असल्याची शक्यता वर्तवली जाते आहे. कतार मिनिस्ट्रीनं आतापर्यंत या हल्ल्यात 8 जण जखमी झाल्याचं आणि त्यातील 1 गंभीर असल्याचं जाहीर केलंय. सुदैवानं यामध्ये एकाही भारतीयाचा समावेश नाही. अशाच पद्धतीनं दुबई, अबुधाबी, सौदी अरेबिया या ठिकाणी सुद्धा कामासाठी आणि पर्यटनासाठी गेलेले कोल्हापूरकर अडकण्याची शक्यता आहे. भारतीय दूतावास सर्व बाबींवर लक्ष ठेवून आहे. शाहू मिल पुनर्जीवित करण्यासाठी खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीच्या वतीनं याचं आयोजन करण्यात आलं. या बैठकीत या लढ्याचं नेतृत्व खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी करावं अशी विनंती या सर्व संघटनांनी केली आहे. यावर जिल्हाधिकाऱ्यांसोबत या विषयावर लवकरच बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू असं आश्वासन खासदार शाहू महाराज यांनी दिलंय. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी लोकांच्या हाताला काम मिळावं या उद्देशानं 1906 साली शाहू छत्रपती स्पिनिंग अँड विनिंग मिलची स्थापना केली. या माध्यमातून हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला होता. पण शासनाच्या अनास्थेमुळं 2003मध्ये ही मिल बंद पडली. सध्या या ठिकाणी राजर्षी शाहू महाराज यांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभा करण्याचा विचार सुरू आहे. मात्र ज्या उद्देशानं ही मिल स्थापन केली होती तो मूळ उद्देश जोपासला जावा, त्या ठिकाणी शाहू मिलचीच स्थापना करण्यात यावी अशी मागणी समस्त मातंग समाज, शाहू मिल कामगार आणि सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीच्या वतीनं करण्यात आली आहे. या सर्व संघटनांनी आज खासदार शाहू महाराज छत्रपती यांची भेट घेत त्यांनी या लढ्याचं नेतृत्व करावं असं आवाहन केलं. यावेळी बोलताना बाबा इंदुलकर यांनी शाहू मिलच्या 27 एकर जागेत जर सरकारनं 85 कोटी रुपयांचा निधी उभारला तर एक चांगली आणि अत्याधुनिक दर्जाची सूतगिरणी सुरू होऊ शकते असा मुद्दा उपस्थित केला. या माध्यमातून जवळपास 700 लोकांना रोजगार मिळू शकतो आणि शाहूंच्या विचारांचं एक चालतं बोलतं स्मारक इथं उभं राहू शकतं असं त्यांनी सांगितलं. विजय देवणे यांनी खासदार शाहू महाराज यांनी केंद्र आणि राज्य सरकारकडून टेक्स्टाईल फंड आणावा आणि शाहू मिल पुन्हा सुरू करण्यासाठी पत्रव्यवहार करावा अशी मागणी केली. दिलीप देसाई यांनी शाहूकालीन अशा अनेक जमिनीवर अनेकांचा डोळा असल्याचं सांगत या वाचवण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणं गरजेचं असल्याचं मत व्यक्त केलं.
बाबा पार्टे यांनी टोलसारखं आंदोलन उभारू, पण शाहू मिल पुन्हा सुरू करू असं आवाहन त्यांनी केलं. अशोक भंडारी यांनी शाहू मिलमध्ये जनतेच्या भावना आहेत, पालकमंत्र्यांसोबत बैठक घ्यावी आणि त्यांचं नेतृत्व तुम्ही करावं असं आवाहन केलं. या संदर्भातील निवेदन खासदार शाहू महाराज छत्रपती यांना देण्यात आलं. त्यांनी यावर जिल्हाधिकारी यांच्याशी लवकरच बैठक घेऊ आणि पुढची दिशा ठरवू असं आश्वासन दिलं. यावेळी कॉम्रेड दिलीप पवार, काकासाहेब पाटील, रुपाली कवाळे, सनी कवाळे, संभाजी जगदाळे, सुनील देसाई आदी उपस्थित होते. राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही याची तपासणी करण्यासाठी 30 दिवसात विशेष ऑडिट करण्याचे आदेश देण्यात आलेत. राज्य महिला आयोगानं जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांना याबाबत स्पष्ट निर्देश दिलेत. कामाच्या ठिकाणी महिलांचा लैंगिक अधिनियम 2013 नुसार प्रत्येक शासकीय, निमशासकीय, स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळ, मंडळ, स्वायत्त संस्था तसंच खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करणं बंधनकारक आहे. तसंच जिल्हास्तरावर स्थानिक तक्रार निवारण समितीही कार्यरत असणं आवश्यक आहे. राज्य महिला आयोगाकडे येणाऱ्या तक्रारी, विविध अहवाल आणि राज्यभरातील दौऱ्यांदरम्यान अनेक ठिकाणी गंभीर त्रुटी समोर आल्यात. काही कार्यालयात समितीच स्थापन नाही, काही ठिकाणी ती केवळ कागदोपत्री असून प्रत्यक्षात कार्यरत नाही. याशिवाय समिती सदस्यांना प्रशिक्षणाचा अभाव, वार्षिक अहवाल न सादर करणे आणि दर्शनी भागात माहिती फलक नसणं या बाबीही निदर्शनास आल्या आहेत. त्यामुळे राज्यभरातील सर्व शासकीय, निमशासकीय आणि खाजगी कार्यालयांमध्ये कामाच्या ठिकाणी महिलांना लैंगिक छळापासून संरक्षण करणाऱ्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होत आहे की नाही, अंतर्गत तक्रार समिती कार्यरत आहे का, तिची रचना आणि कामकाज योग्य पद्धतीनं सुरू आहे का याची खात्री करण्यासाठी आयोगानं विशेष ऑडिट करण्याचे आदेश दिलेत. समिती अस्तित्वात नसल्यास तात्काळ स्थापना करावी, अन्यथा संबंधितांवर कारवाईचा इशारा देण्यात आलाय. सर्व विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी हे ऑडिट पूर्ण करून 30 दिवसांच्या आत अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडे सादर करावा असे स्पष्ट आदेश देण्यात आले आहेत. चांगभलच्या गजरात आणि मोठ्या भक्तिमय वातावरणात आज श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबाचा चौथा खेटा संपन्न झाला. सुमारे 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी गुलाल खोबऱ्याची उधळण करून श्री ज्योतिबा देवाचं दर्शन घेतलं. यावेळी ज्योतिबाची सरदारी रूपात खडी पूजा बांधण्यात आली होती. कोल्हापूरच्या अंबाबाईनं पायी अनवाणी चालत येऊन श्री ज्योतिबा दर्शनासाठी खेटा घातल्याची आख्यायिका सांगितली जाते. हीच परंपरा चालू ठेवत कोल्हापूरचे भाविक ज्योतिबाच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत रविवारचे खेटे घालतात. कोल्हापूर शहराबरोबरच महाराष्ट्र, कर्नाटक आणि अन्य राज्यातील भाविक मोठ्या श्रद्धेनं खेटे यात्रेत सहभागी होतात. आज रविवारी चौथा खेटा मोठ्या भक्तिमय वातावरणात साजरा झाला. पहाटे 4 वाजता मंदिराचे दरवाजे उघडले. सकाळी 8 ते 9 अभिषेक, सकाळी 11 वाजता धुपारती सोहळा पार पडला. यावेळी लाखो भाविक ज्योतिबा डोंगरावर दाखल झाले होते. कोल्हापूर, वडणगे, निगवे, कुशिरे, गायमुख मार्गे ज्योतिबा मंदिरात भाविक चालत आले. ज्योतिबा डोंगराच्या पायवाटा भाविकांच्या गर्दीनं फुलून गेल्या होत्या. चांगभलच्या गजरानं डोंगर घाट आणि मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. या सोहळ्यात घोडे, उंट, वाजंत्री, पुजारी, गावकरी सहभागी झाले होते. दुपारी 3 ते 4 अभिषेक, रात्री पालखी सोहळा झाला. आज चौथ्या खेट्यानिमित्त श्री ज्योतिबाची सरदारी स्वरूपातील अलंकारिक खडी पूजा बांधण्यात आली होती. राधानगरी तालुका निसर्ग संपन्न असून विकासाच्या नावाखाली इथं निसर्गाला धक्का लागू नये, औद्योगिक प्रकल्प आणताना पर्यावरण जपावं, पर्यटन विकासात स्थानिकांना प्राधान्य द्यावं, अन्यथा गोव्यासारखी परिस्थिती निर्माण होऊन जमिनी परप्रांतीयांच्या घशात जातील अशी भीती ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी व्यक्त केली. राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. राधानगरी तालुका पत्रकार संघाच्या वतीनं राधानगरी पंचायत समितीच्या शाहू सभागृहात नूतन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ संपादक वसंत भोसले यांनी
तालुक्याच्या विकास दृष्टीवर सखोल आणि परखड भाष्य केलं. राधानगरी धरणाची सुरुवात 100 वर्षांपूर्वी झाली असताना धामणी धरण पूर्ण होण्यासाठी 30 वर्ष लागणं दुर्दैवी आहे. ब्रिटिशांनी भंडारधारा धरण पूर्ण केलं, तर राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी राधानगरी धरण उभारलं. पश्चिम घाटात राजांनी उभारलेली 2 धरणं ऐतिहासिक ठेवा असल्याचं त्यांनी सांगितलं. राधानगरी तालुका मागास नाही. औद्योगिकरण, निसर्गाला धक्का न लावता विकास व्हायला हवा. पर्यटन विकास होत असताना राधानगरीचा गोवा होऊ नये असं सांगून त्यांनी स्थानिकांनी जमिनी विकू नयेत यासाठी लोकप्रतिनिधींसह पत्रकारांनी जागृती करण्याचं आवाहन भोसले यांनी केलं. दैनिक पुढारीचे निवासी संपादक राजेंद्र कुमार चौगुले यांनी 5 जिल्हा परिषद आणि 10 पंचायत समिती सदस्यांनी एकत्र येऊन विकासाचा चौफेर आराखडा राबवण्याचं आवाहन केलं. नूतन जिल्हा परिषद सदस्य अभिजित तायशेटे, गटविकास अधिकारी अविनाश मेश्राम, शशिकांत बैलकर, राजेंद्र पाटील, प्राध्यापक चंद्रशेखर कांबळे, राजू पाटील, नूतन जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव, संग्राम कलिकते, प्राध्यापक BS बर्गे यांनी मनोगत व्यक्त केली. याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष NG नलवडे तसेच संघाचे पदाधिकारी, सुकाणू समितीचे सदस्य आणि सभासद उपस्थित होते. मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं लेखक आपल्या भेटीला हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये शहरातील हजारो विद्यार्थ्यांनी लेखक मनोहर भोसले यांच्याशी संवाद साधला. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भोसले यांचा लेखक म्हणून झालेला प्रवास जाणून घेतला. श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयात हा कार्यक्रम झाला. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीनं लेखक आपल्या भेटीला हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यात आला. यामध्ये लेखक मनोहर भोसले यांनी विद्यार्थ्यांशी प्रत्यक्ष आणि ऑनलाईन माध्यमातून संवाद साधला. महापालिकेच्या श्रीमती लक्ष्मीबाई कृष्णाजी जरग विद्यालयात हा उपक्रम राबवण्यात आला. मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला याचं आयोजन करण्यात आलं होतं. महानगरपालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रशासन अधिकारी DC कुंभार यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम घेण्यात आला. यामध्ये सुरुवातीला लेखक मनोहर भोसले यांनी 5वीतील कठीण समय येता या सत्य घटनेवर आधारित पाठाचं भावूक कथन केलं. एका वास्तववादी संघर्षाचा प्रवास लेखकानं इतक्या समर्थपणे मांडलाय की प्रत्येकजण त्या प्रसंगाचा साक्षीदार बनला. यावेळी सर्वांच्या डोळ्यांच्या कणा पाणावल्या. ऑनलाईन माध्यमातून हजारो विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. यावेळी विद्यार्थ्यांनी त्यांच्याशी संवाद साधत लेखक होण्याच्या प्रक्रियेविषयी माहिती जाणून घेतली. लेखन कसं सुचतं, पुरस्कारांचा प्रवास कसा होता आणि नवोदित लेखकांनी काय करावं असे अनेक प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले. याची तितक्याच आपुलकीनं आणि समर्पक उत्तरं भोसले यांनी दिली. या कार्यक्रमासाठी उपायुक्त किरणकुमार धनवाडे यांचं मार्गदर्शन लाभलं. यावेळी शिक्षण पर्यवेक्षक विजय माळी, चंद्रकांत कुंभार, डॉक्टर अजितकुमार पाटील, प्रतिभा चौगुले, विठ्ठल देवणे, संजय देसाई, शहाजी पाटील, साताप्पा पाटील, रावसू कीर्तीकर, नितीन खुडे, युवराज येरुडकर, संदीप जाधव आदी उपस्थित होते. शैक्षणिक संशोधनाबरोबरच शासकीय संस्थात्मक आणि धोरणात्मक निर्णयांसाठी विविध प्रकारची सर्वेक्षणं महत्त्वाची भूमिका बजावतात असं मत केंद्र सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या महासंचालक डॉक्टर गीता सिंग राठोड यांनी व्यक्त केलं. त्या शिवाजी विद्यापीठात आयोजित भारतीय अर्थमिती संस्था हिरक महोत्सवी वार्षिक राष्ट्रीय परिषदेच्या सांगता समारंभात बोलत होत्या. शिवाजी विद्यापीठातील अर्थशास्त्र अधिविभाग, भारतीय अर्थमिती संस्था आणि DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आणि टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानं या परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. शिवाजी विद्यापीठात भारतीय अर्थमिती संस्था हिरक महोत्सवी वार्षिक राष्ट्रीय परिषद पार पडली. शिवाजी विद्यापीठाचा अर्थशास्त्र अधिविभाग, भारतीय अर्थमिती संस्था आणि DY पाटील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी यांच्या संयुक्त विद्यमानं याचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय अर्थमिती संस्थेचे डॉक्टर नीरज हातेकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि RBIच्या माजी डेप्युटी गव्हर्नर डॉक्टर उषा थोरात आणि प्राचार्य डॉक्टर VM पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत परिषदेचा सांगता समारंभ पार पडला.
यावेळी बोलताना डॉक्टर गीता सिंग राठोड यांनी रोजगार पद्धती, उद्योग गतिशीलता, औद्योगिक कामगिरी आणि गुंतवणूक वर्तन हे भारताच्या आर्थिक परिवर्तनाचे मुख्य प्रवर्तक घटक आहेत. ते नेमकेपणानं समजून घेण्यासाठी सर्वेक्षण मदत करतात असं सांगितलं. चांगलं संशोधन चांगल्या डेटाच्या उपलब्धतेमुळे रुजू होतं. मजबूत आकडेवारी हे भारताचं बलस्थान आहे. सर्वेक्षणामुळे धोरणात्मक निर्णय अधिक प्रभावी झाल्याचं दिसून येतंय असं त्यांनी नमूद केलं. सांख्यिक माहितीच्या आधारे आपणाला कोणत्याही क्षेत्रातील विश्लेषण करता येतं. त्यामुळे शैक्षणिक संशोधनांच्या बरोबरच शासकीय आणि संस्थात्मक धोरणात्मक निर्णयांसाठी विविध प्रकारची सर्वेक्षणं महत्त्वाची भूमिका बजावतात असं मत त्यांनी व्यक्त केलं. डॉक्टर उषा थोरात यांनी सन 1991मध्ये रुपयाचं अवमूल्यन झाल्यामुळं देशानं आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये आणि चलन व्यवस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात बदल केल्याच्या इतिहासाला उजाळा दिला. तेव्हापासून देशाच्या अर्थव्यवस्थेनं आपल्या प्रगतीचा वेग कायम राखलाय असं त्यांनी सांगितलं. याप्रसंगी डॉक्टर नीरज हातेकर, डॉक्टर महादेव देशमुख यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केली. यावेळी भारतीय अर्थमिती संस्थेचे सचिव डॉक्टर के श्नमुगन, संस्थेचे खजिनदार डॉक्टर प्रदीप्तरथी पांडा यांच्यासह अर्थतज्ज्ञ, संशोधक, प्राध्यापक आणि विद्यार्थी उपस्थित होते. देवस्थान शेतजमीन धारक शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते असा आरोप अखिल भारतीय किसान सभेचे अध्यक्ष दिनकर आदमापुरे यांनी केलाय. त्यामुळे शेतकऱ्यांना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही असा इशारा त्यांनी राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथं बोलताना दिला. 9 मार्चला होणाऱ्या आंदोलनात मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलंय. देवस्थान शेतजमीनधारक शेतकरी 9 मार्च रोजी कागल ते कोल्हापूर असा लाँग मार्च काढत जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाच्या जनजागृतीसाठी राधानगरी तालुक्यातील तुरंबे इथल्या गणेश मंदिर सभागृहात जनजागृती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या मेळाव्यात देवस्थान जमीनधारक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी अखिल भारतीय किसान सभेचे राधानगरी तालुका अध्यक्ष दिनकर आदमापुरे यांनी सरकार शेतकऱ्यांबाबत उदासीन असल्याचा आरोप केला. सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलनाशिवाय पर्याय नाही. यासाठी आंदोलनात शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येनं सहभागी होण्याचं आवाहन त्यांनी केलं. 9 मार्च 2026 रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर कागल ते कोल्हापूर असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या लाँग मार्चमधील प्रमुख मागण्या आहेत. देवस्थान शेतकरी हे पूर्वपर करत असलेली जमीन त्यांच्या नावावर झाली पाहिजे. त्यांची जे कोण मयत असतील त्या मयत लोकांची वारस नोंद झालेली ती वारस नोंद ताबडतोब झाली पाहिजे. ज्या शेतकऱ्यांचे खंड भरून घेतले नाही ते खंड ताबडतोब भरून घेतले पाहिजे. देवस्थान शेतकऱ्यांना KDC बँकेकडून कुठे कर्ज मिळत नाही. त्यांच्या जमिनीमध्ये डेव्हलपमेंट करायचं असेल तर त्यांना अडचण निर्माण होते. वन्य प्राण्यापासून जे नुकसान होते ते नुकसान देवस्थान शेतकऱ्यांना मिळत नाही. काही ठिकाणी पीक पाणी न झाल्यामुळं पीक पाणी तुमचे झाले नाही, नुकसान पण देता येत नाही म्हणून सांगितलं होते. तेव्हा हे जे काय त्रुटी आहेत या त्रुटी दूर झाल्या पाहिजे. या शेतकऱ्यांना इतर शेतकऱ्याप्रमाणेच कर्ज मिळाले पाहिजे. या मागण्यांच्यासाठी कोल्हापूर ते कागल ते कोल्हापूर असा लाँग मार्च काढण्यात येणार आहे. या लाँग मार्चमध्ये अखंड जिल्ह्यामधून सर्व शेतकरी यामध्ये भागीदारी करणार आहेत. याचबरोबर या मोर्चामध्ये सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर अशा 4 तालुक्यांचे सहभाग असणार आहेत. मेळाव्याला कार्याध्यक्ष जयवंत तिकोडे, सचिव बाबासाहेब भोसले, शंकर भोई, ज्ञानदेव शेंडगे, रवींद्र मरगळे, रघुनाथ वारके, दिनकर शिंदे, गणपती सुतार, दत्तात्रय राबाडे, आनंदा पाटील, सतीश पाटील, राजेंद्र कांबळे यांच्यासह तालुक्यातील देवस्थान शेतजमीनधारक शेतकरी उपस्थित होते. सध्या धावपळीच्या युगामध्ये वधूवर मेळावी ही संकल्पना अत्यंत स्तुत्य आहे असं प्रतिपादन राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी केलं. मराठा महासंघाच्या वतीनं आयोजित वधूवर मेळाव्यात ते बोलत होते. मराठा महासंघाच्या वतीनं कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन इथं वधूवर मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना राष्ट्रपती पदक प्राप्त पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शिंदे यांनी मराठा महासंघाचा वधूवर मेळाव्याचं कौतुक केलं. महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी मराठा समाजात लग्न जुळवणं एक समस्या निर्माण झाल्याचं सांगत लग्नात 2दा अक्षता टाकणं ही अधार्मिक पद्धत पूर्णपणे बंद केली पाहिजे असंही त्यांनी सांगितलं. जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील यांनीही मनोगत व्यक्त केलं. यावेळी इतर जिल्ह्यातून होणारी फसवणूक, 96 कुळीचा बाऊ, कुंडलीपेक्षा कर्तृत्वाला महत्त्व देणं,
कमीत कमी खर्चात लग्न आदी विषयांवर चर्चा झाली. या मेळाव्यात पोलीस उपनिरीक्षक विजयकुमार शिंदे, दीपक चव्हाण, नंदीप मोरे, डॉक्टर विद्या साळोखे, प्रशांत डवरी आणि राहुल भोसले यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संघाच्या जिल्हाध्यक्षा शैलजा भोसले, सचिन इंगवले, शंकरराव शेळके, चंद्रकांत चव्हाण, संपत पाटील, दिलीप पाटील, सतेज पाटील, मिलिंद चव्हाण, दिलीप पाटील, अवधूत पाटील आदी उपस्थित होते. आता एक नजर टाकूयात महत्त्वाच्या बातम्यांवर संक्षिप्त स्वरूपात. फास्ट न्यूजचे प्रायोजक गोकुळ. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार, ख ख खमंग ग ग गोकुळ तू अगदी घरच्यासारखं. कणीदार, खमंग म्हणजेच गोकुळ तूप. एखाद्या महिलेला उद्देशून चांद निकला अशी टिप्पणी करणं ही बाब अश्लील किंवा लैंगिक छळाच्या असलेल्या शेऱ्याच्या कक्षेत येत नाही. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचा निकाल. भारतात 3 मार्चला खग्रास तर राज्यात खंडग्रास चंद्रग्रहण दिसणार. नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर तालुक्यातील राऊळ गावात स्फोटक निर्मिती करणाऱ्या SBL कंपनीत भीषण स्फोट, सर्वच कामगार मृत्युमुखी पडल्याची भीती. घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश. रमजान काळात उमरा या धार्मिक विधीसाठी महाराष्ट्रातून सौदी अरेबियात गेलेले 50,000 ते 1,00,000 मुस्लिम बांधव अडकले. राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केली भीती. चालकाचं नियंत्रण सुटल्यानं भरधाव वेगानं आलेली मोटार खांबाला धडकून झालेल्या अपघातात मोटार चालक आणि त्याचा मित्र गंभीर जखमी झालेत. आज पहाटे पन्हाळ्यातील बुधवार पेठ परिसरात हा अपघात झाला. या मोटारीच्या धडकेत BSNLचा खांब सुमारे 30 फूट फेकला गेलाय. गांधीनगरातील सोनिक विधानी आणि त्यांचा मित्र आज पहाटे पन्हाळ्याकडे निघाले होते. पन्हाळ्यातील बुधवार पेठ परिसरात आल्यानंतर चालक विधानी यांचं मोटारीवरील नियंत्रण सुटलं आणि मोटार थेट BSNLच्या खांबाला धडकली. या अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की BSNLचा खांब तब्बल 30 फूट लांब उडून पडला. त्यानंतर मोटार पलटी होऊन चालकासह त्याचा मित्र जखमी झाला. दोघांवर कोल्हापुरातील खाजगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पन्हाळा पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ विरुद्ध सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब यांच्यात सामना खेळवण्यात आला. हा सामना खंडोबा तालीम मंडळानं 2-1 गोल फरकानं जिंकला. या विजयासह खंडोबा संघानं उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू असलेल्या राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत आज खंडोबा तालीम मंडळ आणि सम्राटनगर स्पोर्ट्स क्लब यांच्यात सामना खेळवण्यात आला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच खंडोबा तालीम मंडळानं आक्रमक चढाया केल्या. पूर्वार्धात सम्राटनगरच्या मध्ये निर्माण झालेल्या गोंधळाचा फायदा घेत खंडोबाच्या शाहीर यानं पहिला गोल नोंदवत संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. सामन्याच्या 39व्या मिनिटाला खंडोबाच्या विष्णू यानं गोल करत संघाला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली. उत्तरार्धात गोल फेडीसाठी सम्राटनगरच्या मोहित घोरपडे, अभिषेक सिंग, रजत जाधव, यश नधाप, निरंजन कामते आणि कार्तिक जाधव यांनी जोरदार प्रयत्न केले, मात्र त्यांना यश आलं नाही. सामन्याच्या वाढीव वेळेत सम्राटनगरच्या अभिषेक सिंग यानं 1 गोल नोंदवला. अखेर हा सामना खंडोबा तालीम मंडळानं 2-1 गोल फरकानं जिंकला. या विजयासह खंडोबा संघानं उपांत्य फेरीत मजल मारली. उत्कृष्ट खेळासाठी खंडोबाच्या पृथ्वीराज साळोखे याला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलं. खंडोबा संघाकडून प्रभू सुतार, पृथ्वीराज साळुंखे, रोहित जाधव आणि ओंकार लायकर यांनी उत्कृष्ट खेळ केला. उद्या सायंकाळी 4 वाजता पाटाकडील तालीम मंडळ विरुद्ध उत्तरेश्वर प्रासादिक तालीम मंडळ यांच्यात सामना होणार आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासानिमित्त या शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान मासनिमित्त शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं आज उद्यमनगर इथल्या वालावलकर हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. वैभवी लक्ष्मी ब्लड बँक आणि वालावलकर हॉस्पिटल ट्रस्टच्या सहकार्यानं घेतलेल्या या शिबिरात 100हून अधिक दात्यांनी रक्तदान केलं. शिबिरासाठी कोल्हापूरचे शहर कार्यवाहक आशिष लोखंडे, आशिष पाटील, अवधूत चौगुले, निलेश पाटील, आदित्य जासूद, अनिकेत डवरी, गोवर्धन समगे, अनिकेत देसाई, प्रसाद खोत, धनंजय साळुखे यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. अमेरिका इराण युद्धामुळे आखाती देशात अडकलेल्या नागरिकांच्या कुटुंबियांनी भीती बाळगू नये. संबंधित व्यक्तींची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे देण्याचं जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचं आवाहन. शाहू मिल पुनर्जीवित करण्यासाठीच्या लढ्याचं खासदार शाहू महाराज छत्रपतींनी नेतृत्व करावं. सर्वपक्षीय शाहू मिल पुनर्जीवन समितीची मागणी. चांगभलच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात श्री क्षेत्र ज्योतिबा डोंगरावर ज्योतिबाचा चौथा खेटा संपन्न. सुमारे 2.5 लाखांहून अधिक भाविकांनी घेतलं श्री ज्योतिबा देवाचं दर्शन. 9 मार्चला होणाऱ्या कागल कोल्हापूर लॉंग मार्चमध्ये मोठ्या संख्येनं सहभागी व्हा. तुरंबेतील मेळाव्यात किसान सभेचं देवस्थान शेत जमीनधारकांना आवाहन. आणि राजेश चषक फुटबॉल स्पर्धेत सम्राटनगरवर मात करून खंडोबा संघाने मिळवला उपांत्य फेरीत प्रवेश. बातम्यांच्या ताज्या अपडेटसाठी एस न्यूज कोल्हापूर इंस्टाग्रामवर फॉलो करा आणि एस न्यूज कोल्हापूर हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.